डिजिटल ब्लड डोनर डॅशबोर्ड ठरणार महाराष्ट्रासाठी जीवनदायी मॉडेल. ॲडव्होकेट चेतन चौधरी व संकेत पाटील यांचा अभिनव उपक्रम. नंदुरबार. समाजहिताच्या उद्देशाने ॲडव्होकेट चेतन चौधरी आणि संकेत पाटील RFO या दोन जिवलग मित्रांनी विकसित केलेली डिजिटल ब्लड डोनर डॅशबोर्ड ही अभिनव संकल्पना आता महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. रक्तासाठी होणारी धावपळ, वेळेअभावी अडणारी मदत आणि रक्ताअभावी गमावले जाणारे जीव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली ही डिजिटल प्रणाली भविष्यात आरोग्य क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील 17 वर्षापासून उत्तर महाराष्ट्रात आरोग्य दूत म्हणून कार्यरत असलेले ॲडव्होकेट चेतन चौधरी यांनी आतापर्यंत 10,000हून अधिक रुग्णांना रक्त उपलब्ध करून देत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या सामाजिक अनुभवाला संकेत पाटील यांच्या प्रशासनिक दृष्टिकोनाची जोड मिळाल्याने ही दूरदृष्टीपूर्ण संकल्पना साकार झाली आहे. या उपक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉक्टर निकुंबे तसेच ब्लड ट्रान्सपोर्ट अधिकारी श्यामाकांत पंढरवते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोणाचाही जीव केवळ रक्ताअभावी जाऊ नये या ध्येयातून उभी राहिलेली ही संकल्पना भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी नंदुरबार मॉडेल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन चौधरी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जल, जंगल आणि जमीन तथा आदिवासी अस्मितेचे रक्षक जननायक भगवान बाबा बिरसा मुंडा, महान क्रांतीवीर तंटामामा भिल यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करतो, वंदन करतो आणि नमस्कार करतो. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. मागील 17 वर्षात रुग्णसेवेचं कार्य करतोय रक्तदान सेवेच्या माध्यमातून. नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रभरात 10,000पेक्षा अधिक रुग्णांना आपण रक्त उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं. नंदुरबार तसा पाहिला हा एक दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स येतो त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सगळ्यात खालच्या नंदुरबार जिल्हा येतो. अनेक वैद्यकीय अडचणी निर्माण होतात. विशिष्ट रक्त उपलब्ध करून देताना येथे भौगोलिक आणि व्यावहारिक अडचणी सध्या जिल्ह्यात नियमित तसेच इच्छित रक्तदात्यांची माहिती उपलब्ध जरी असली तरी ती पारंपरिक पद्धतीने जतन करण्यात येते. इमर्जन्सी परिस्थितीमध्ये जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकाला रक्त लागत असतं तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा वेळ वाया जातो, तसेच रुग्णांच्या नातेवाईकाची देखील मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असतो. या सर्व अडचणींवर परिणामकारक उपाययोजना म्हणून मी व माझे मित्र RFO संकेत पाटील आम्ही दोघांनी मिळून याच्यावर एक परमनंट सोल्युशन काढले. त्याचं नाव आहे डिजिटल ब्लड डोनर डॅशबोर्ड. हा एक डिजिटल फक्त प्रोजेक्ट नाही तर नंदुरबारसारख्या दुर्गम भागामध्ये अतिशय परिणामकारक अशी एक उपाययोजना आहे. या उपक्रमाला नंदुरबार जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर विनय सोनवणे सर, तसेच जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉक्टर निकुंबे सर, ब्लड ट्रान्सपोर्ट अधिकारी श्यामाकांत पंढरवते सर यांचं विशेष सहकार्य लाभलं. तसेच त्यांनी ही योजना खूप सकारात्मकपणे राबवण्याची देखील तयारी दाखवली. त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप आभार व्यक्त करतो. आजपर्यंत या समाजकार्याला लाभलेल्या माझ्या सर्व मित्र परिवारांचे मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील तसेच प्रशासनातील अनेक माझे अधिकारी मित्र, कर्मचारी मित्र यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत माझे मित्र डॉक्टर वेदांत वानखेडे तसेच माझी बहीण डॉक्टर नेहा चौधरी यांचे देखील मला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये अजून खूप सारे प्रोजेक्ट आपल्याला राबवायचे आहेत. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, तरुणांचा भारत आणि या भारतामध्ये तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे. या व्यसनाधीन पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यसनमुक्त युवा अभियान देखील राबवणार आहोत. तसेच हे अभियान अतिशय कार्यक्षमपणे राबवण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांना देखील आम्ही भेटणार आहोत. आजपर्यंत या कार्यास माझ्या सर्व मित्र परिवाराने जो सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.